आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार। इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू। 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे। मुंबईतील पदाधिकारी बैठकीत अजित पवारांचं मोठं विधान। काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दादांकडून जाहीर। खोसकर, झिशान, सुलभा खोडके आपल्यासोबत, अजित पवारांचा दावा। काँग्रेसमधील चौथा बंडखोर आमदार कोण याकडे लक्ष। शिवराय आमच्यासाठी आराध्य दैवत, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो। मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींचा माफीनामा। पेशवाईने पुन्हा शिवरायांचा अपमान केला। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही। जनताच मोदींचं सरकार कलम करणार। विरोधकांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। त्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या, त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका। तर सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। शिवरायांचा पुतळा पडला की पाडला? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। तर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं का? प्रकाश आंबेडकरांकडून शंका व्यक्त। मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला आज सिंधुदुर्ग कोर्टात हजर करणार। पुतळा दुर्घटना प्रकरणात चेतन पाटीलला काल कोल्हापुरातून अटक। शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली। जयदीप आपटे अजूनही फरार, पोलिसांकडून शोध सुरू। मनोज जरांगे आज मालवण दौऱ्यावर, उद्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या स्मारकाला भेट देणार। पुतळा दुर्घटनास्थळाची पाहणी करणार। पुतळा दुर्घटना प्रकरणी 2 समित्या स्थापन। बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती। दुर्घटनेची चौकशी आणि पुतळा नव्याने उभारण्याच्या कामाची संकल्पना निश्चित होणार। राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता। संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा पुण्यात बैठक होणार। जरांगेंना युतीचा प्रस्ताव दिला जाणार, सूत्रांची माहिती। सार्वजनिक पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न विचारताच तानाजी सावंतांनी काढली शेतकऱ्याची अवकात। सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाही, सावंतांचा दम। म्हणणं ऐकून न घेताच सावंत समर्थकांनी वृद्ध शेतकऱ्याला बाहेर काढलं। बळीराजाची अवकात काढणाऱ्या तानाजी सावंतांना शिंदे अवकात दाखवणार का? अमोल मिटकरी आक्रमक। तर सावंतांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, बच्चू कडूंची भूमिका। काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपत प्रवेश। मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश संपन्न। पोलिसांची परवानगी नसतानाही मविया आंदोलनावर ठाम। मालवण पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ मवियाचं उद्या जोडेमारो आंदोलन। मवियाचं शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्तांना भेटणार। मतदारांची जनसन्मान यात्रा आज अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात। सकाळी 9 वाजता नागपुरात आगमन, दीक्षाभूमीवरही जाणार। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दुसऱ्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्यानं कारवाई। मालवण प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर। शहरातील सगळ्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। कोणता पुतळा किती सुरक्षित हे ऑडिटमधून कळणार। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा। गर्दी लक्षात घेता लालबाग परळ भागातील वाहतुकीत बदल। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। कोयना धरणाचे 4 दरवाजे बंद। पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी आवक कमी। सिन्नर तालुका दुष्काळमुक्त होणार। नदीजोड प्रकल्पाच्या डीपीआरला राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठवला। राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा इशारा। विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र पुढील 2 दिवस अलर्ट जारी।